अगं अगं तुळसा, अगं पिऊ दे की त्याला, त्याचं पोट तरी भरायला नको का? अहो आकाशात आत्म कासा निघून इस्तर दोर सड रिकाम केले हे न करू देत की आपल्या मनालाच प्यायचं थांबल ते. आकाशात गाईच्या वासरावर आणि कोंबडीच्या पिलावर एवढी माया करतायसा आणि मग पोटच्या पोरावर केवढी माया केली असती सा. खरंच आकाशात ते दोन लई नाटकी आहे बघा. अहो नको हाय तिथं खिंडी पिंडी जन्माला घालतोय आणि जिथं पाहिजे तिथं नवस केला तरी बी डोळं झाकून बसतोय. नवसाचंच काय, डॉक्टर हकीम सगळे झाले. गेल्या 12 वर्षात थोडे प्रयत्न केले का, पण नशिबा पुढे कुणाला जाता आले तुळसा. सुभान्या. जी सरकार. हे बाळ कुणाचं? माझं आहे धनी. एवढ्याशा कोकराला घेऊन कामावर येतेस? उद्यापासून कामावर यायचं नाही, समजलं? अहो पर धनी, माझी काय बी चूक नाही. इच्छा कुणाला बी दुपारच्या सुट्टीतच पोराला जवळ घेतीये. त्याला उचल म्हणतोय ना. जी धनी. हे बघ, पहिल्यांदा त्याला तिकडे सावलीतून पोटभर पास घेऊन जा त्याला. सुभान्या, यापुढे ही आम्हाला कामावर दिसता कामा नये. पण उद्यापासून हिच्या नवऱ्याबरोबर हिचाही पगार देत चला, समजलं? जी धनी.
काय झालं? तुमच्या काय बी असू दे ते इनामदार साहेब, पण साला दिश मंदी एक टायमाला तुमच्या पाय आमच्या पेढीला नाही लागला तर आमच्या शाला पेट नाही भरते. अहो शेठजी, रोज तुमच्या पिढीवर बसून एका सिगरेटची राख केल्याशिवाय इंद्र कधी उठल्यात का? हा हा बात तो तद्दन साची छे. काय साची छे? या. हे बघा शेठजी, हा, आम्ही बी जातो घराकडे. हा, सकाळपासून माळ्याकडे होतो. हा, भूक लागली आहे. हा. जातो. नाही आता तुम्ही गेल्यावर आम्ही पेढी बंद करून आयत्या ताटावर जाऊन बसणार जेवायला, आमच्या बायडीच्या भाषेत गिळायला. ते बदामरावाला तुम्ही जरा काहीतरी सांगा नी, हा. त्याच्यासाठी आमचा जीव कसा खाली वर होत राहते. हा. मग तुमचं म्हणणं तरी काय शेठजी? अरे दुसरा काय असणार आहे? एक सुंदरशी पोटी बघून लगीन करून टाकणी. याला सुंदरशी पोटी भेटणार म्हणजे वाळवंट मध्ये पाणी भेटण्यासारखा कठीण आहे. याची पहिली बायडी विहिरीमध्ये पडूनशी मेली, त्याला जमाना झाला. बायडी मेल्याचं दुःख नाही, पण हे मकान मध्ये एकटाच आहे ना, स्वतःच्या हाताने करत राहते काय काम. हा. कपडे धुणे, भांडी घासणे. शेठजी, आमची बायको गेली तेव्हाच आमच्या लक्षात आलंय, बायकोचं सुख आमच्या नशिबात नाही. नाही ते तर झालाच, पण शाला बायडी तुम्हाला धार्जिन नाही तर तुम्ही बाई का नाही ठेवत कामाला? रामंदी मकान मंदी. पण हे तुमच्या बघून आमच्या जीवाला बरा नाही वाटत. चला आमचा जीव कसा खाली वर. शेठजी म्हणून म्हणतोय, अहो यांच्या गजलेल्या आकलेवर पाणी शिवून त्याला धार लावायची आम्ही लय जिकीर केली, पण ऐकत नाहीत. तेव्हा तुमचा जीव नुसता खालीवर होऊन काय उपयोग आहे का? नाही शाला ते जीवाला शेवायच पडला ना. हा. आता काय आम्ही निघतो. हा. हा? हा. चला. बकुळे, ए बकुळे, काय दादा? हे बघ, म्या चलतो भट्टीकडं. रात सारी माल गाळून पाट्य तर द्यायचा गिरायकाला. पर दादा, रोज वरडून बी तू ऐकना झालास ना व? तू घरात नसलास की रातचं एकलीला राहायला लई भ्या वाटतं बघ मला. बकुळे, या नाग्याची भनस तू. तुझा दालला मेल्यापासनं तळ हाताच्या फोडागत सांभाळला म्या तुला. हे बघ, तू घरात एकटीच आहेस हे बघून इकारी साप सुद्धा घरात शिरायला बिचकल. तू झोप बिनगोर. पर दादा, गावाबाहेरचं असलं एकांड घर आपलं. तुला सांगितलं नव, तू झोप बिनगोर. हे बघ, तुझ्याकडे नुसतं नजर वार करून बघितलं कोणी तर त्याचं डोळं काढून देन त्याच्या तळ हातात. तू झोप बिनगोर. येतो म्या. बागामध्ये रंग खेळू चला. कोण आहे ते? आता हे रोज सांगायला पाहिजे होय तुला. तुम्ही हायस होय? चला बघू काय होते बघुळे. म्हणजे बघ काय होते बघ, तुझ्याजवळ आलं का नाही, आमचं बघ कसं होतंय ते चुलीवरच्या लोण्याची गाडी गागत लगेच पागायला सुरुवात. आणि होय की तुझ्याशिवाय दुसरं काय बी दिसत नाही डोळ्यापुढं. शपथ. पर दादाला कळलं तर दोघांचं बी डोळं बाहेर निघत्याल. दादाचा राग ठाव नाही तुम्हासनी. अगं ठावा आहे, सगळं ठाव आहे मला. हे बघ काढू की त्याच्यावर बी जालेम तोड काढू. अगं त्याच विचारत आहे मी. मला त्याच विचारात आहे मी. कामापुरतं गोड बोलायचं आणि काम झालं की पुन्हा इसरून जायचं. अगं पर हे बघा दादा, आपलं लगीन सुखसुखी होऊन देईल असं वाटत नाही मला. त्याच्या धाकानं अक्षी जीव नकोसा झालाय. अगं होय ग, हे घर म्हणजे अक्षी तुरुंगच वाटतोय मला. अगं पर त्याचं काय की तुझ्यावर लगेच लगेच लावायचं म्हणजे काय तोंडचं काम आहे ते. हे बघ, आधी नाग्याचा पुरता बंदोबस्त करायला पाहिजे. हा, आणि लग्नानंतर तुला राणीसारखी ठेवायची म्हणजे त्याला पैसा पाहिजे होय का नाही? मग तिची जमाजमा चालली. तर हाच बघू, तर हाच बघू. वा सुंदरे वा, काय सुरेख साथ दिलेस. वा
साथीदार तसा रसिक असला की आपसूक घडतंय ते. हं. हं. हे आता पुन्हा कधी सेवेचा योग. सुंदरे, कुळासारखी वहिवाट लावायची सवय नाही आम्हाला. इनामदार साहेब, हो इनामदार साहेब. इनामदार साहेब. हो इनामदार साहेब. मी हाक मारते ना, तू कसा बोंबलते. अगं बाई शेठजी, या ना. नमस्कार नमस्कार वहिनी साहेब, कसा काय बरा. चुकून चुकून ते काय केला सवयच आहे. खुर्ची दिसली की बसून टाकते. चल उठ उठ उठ, चल चल तिकडे, चल तिकडे जाऊन बस. ते काय इनामदाराला आतमंदी डांबून ठेवला काय मकान मंदी. हसते तुम्ही हसते. 4 दिवस झाला डोकावला नाही आमच्या पेढी मंदी. ऊस तोडणी सुरू आहे शेठजी. सकाळी आंघोळ करून जे शेताकडे जातात ते वाड्याकडे परतायला पार रात्र होते त्यांना. शाला देशभर काय ऊसच तोडत राहते का काय ते वार्ता करते. पण वहिनी साहेब, शाला ते नाही भेटला तर आमचा जीव खाली वर होत राहते. 4 दिवसात उरकेल काम. मग आहेतच की मोकळे पुन्हा. ते तर झालाच की हो वहिनी साहेब. पण ते विचारा नाही डेंजरला. ते हिंदूराव आम्हाला जर नाही भेटला तर शाला आमचा जीव कशा खाली वर होत राहते. डेंजर सांग ना वहिनीला. बरोबर आहे वहिनी साहेब. शेठजी म्हणतात ते अगदी खरं आहे. आता इनामदार कामात आहेत हे खरं आहे. पण बदामराव बी भेटला नाही 4 दिवस. आता त्याच्या मागं काय काम आहे. हाय थोडी जमीन ती बी दिली वाट्यानं. तरी बी शाला भेटत नाही. ते आपण जाऊ तिच्या मकान मंदी बघू तरी शाला मकान मंदी एकलाच आहे का दुसरा. बरं आहे वहिनी साहेब, ते हिंदूरावला सांगा आम्ही आवून गेला म्हणून. हं? चल डेंजर. हे काय शेठजी, आज चहा नाही घेणार. बोलला नाही तुला मी. ते काय वहिनी साहेब, वाड्यामध्ये हिंदूराव नाही भेटला की आमच्या हे अशा होते बघा. ते वाड्यामध्ये यायच्या आणि तुमच्या हातचा चहा न घेता जायच्या, म्हणजे देवळात जायच्या आणि देवाला नमस्कार न करता बाहेर पडण्यासारखा झाला बघा ते. बरोबर बरोबर. काय 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 वहिनी साहेब, ते चहा बरोबर थोडा काही खायला मिळाला असता तर बरा झाला असता. म्हणजे काय तुमच्या ते काय 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 कांदा पोहा आणि काय 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 ते शिरा वगैरे मिळाला असता तर बरा झाला असता. बरोबर बरोबर. तुळसा, तुळसा बसा बसा. तुझ्यामुळे होते सगळा. चला, अजून तुमचा पोरकटपणा कमी नाही झाला. आता कसा होईल तो. घरात पोरं बाळ खेळल्याशिवाय आमचा पोरकटपणा कमी होईल का तुम्ही सांगा की. काय हे दादाचं. हं. सकाळी तुम्ही गावाला गेलात आणि हे पत्र आलं. काय म्हणतात काय. प्रिय हिंदूराव दाजी यांना रामराम. मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की 8 दिवसापूर्वी इस्लामपूरहून सारजा इकडे आली आहे, म्हणजे तुमची बहीण. शाबास. पुढील आठवड्यात ती परत जाणार आहे. म्हणून आईसाहेबांची इच्छा आहे की राजा अक्कानं इकडं यावं. बहिणी बहिणींची भेट होऊन खूप दिवस झालेत. म्हणून राजा अक्काला इकडे घेऊन येण्यासाठी मी सोमवारी येत आहे. म्हणजे मी मेलो तरी तयारीत असावे. आपणा सर्वांना आशीर्वाद. आपला मेवणा प्रतापराव शिंदे. म्हणजे आपण सोमवारी जाणार तर. साजाची जयश्री आणि धैर्यशील आता मोठी झाली असतील नाही. छोटा धनुबी रांगत असेल तर तिकडे जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघा की तुम्ही. मी काय म्हणतोय, सारजानं तुमच्या नंतर येऊन त्रिकोण पुरा केला. तुम्ही बी आता मनावर घ्या की. देव सुद्धा किती सत्व बघतोय ना एकेकीच. या 12 वर्षात एकदाही दान टाकला नाही त्याने आमच्या पत्रात. एवढे हे ऐश्वर्याने भरलेलं घर कसं नुसतं सुन सुन वाटतंय. काल दारी आलेले एक भिकारी चांगलं 5-7 पोरांचं लेंडार तिच्या माग. आणि मग
आम्हीच काय पाप केले त्या देवाच्या दारी. बघा, आम्ही जरा तुमची थट्टा केली की तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहतं. आम्ही किती वेळा तुम्हाला सांगितलंय की इतकं हळवं असून चालणार नाही. वाईट काय फक्त तुम्हालाच वाटतं? आम्हाला त्याचं काहीच वाटत नसेल का? आज ना उद्या आपल्या अंगणात खेळेल ना बाळ. आपलं काय वय का? हो. माणसं बी कशी असतात बघा की. आपल्याच माणसाची बोली होत्यात. आम्हाला कोणी म्हणलं का की या म्हणून? तर दादाने याच्या अगोदर किती वेळा तरी बोलावलं तुम्हाला. तुमचं पाऊल कधी घरातनं बाहेर पडले? आम्हाला कसलं जमणार आहे? आम्ही आपली तुमची गंमत केली हो. हा? आणि आपण दोघं बी तिकडे गेल्यानंतर इकडचं कोण बघणार सांगा की. हा? मी काय म्हणतोय, आपण बोलण्यात येईल कशाला वाया घालवतोय? काय तर रोज अगदी उपाशी झोपते की नाही? असं कुठं म्हणलं मी? पण आज सोमवारपासून आता उपास घडणार आहे का नाही? चला. तेव्हा मी काय म्हणतोय की ए बदामराव, आईला ही वास्ती घाट नसते यायला आली बघ. ए बदामराव, जरा दरवाजा खोल. ए बदामराव, दरवाजा बंद करून शी आतमध्ये काय करते, काय कल्पना आहे तुला? तुझी पण कमाल आहे. तो आत काय करतोय ह्यो बाहेर मला कसं मग कळणार? तू करते काय तर? वार्ता करते. बदामराव, अरे दरवाजा खोलली. बदामराव, चला आतमध्ये मेला बिला की काय समजत नाही. शिरजी तू लई येळ लावलास दरवाजा उघडायला. झोपला होता काय? झोपला होता? हा, काय काम करशील या बघताला? अरे पहिला आतमध्ये तरी येऊ द्या, मग धावते आम्ही काय आणला ते. कशाला नुसता दरवाजावर उभा करशील फेरीवाला सारखा? वार्ता करते. चल डेंजर. शिरजी, अरे शिरजी, आओ आओ डेंजर. हे कशा बरा झाला? साला दोस्त लोकला दरवाजेच्या बाहेर ठेवून साला वार्ता करते. साला माणस छे के कोण छे? बेसो बेसो तुम्ही आपलाच घरचे बेसो. ए ते दाखव, ते बदाम लावला आपण काय आणला त्याच्यासाठी दाखव. साला वास कुठून येते? याला येते काय? नाही याला येत नाही. याला येते नाही, याला पण येत नाही. मग साला वास याला येते काय? नाही याला कुठून येणार? साला वास येते कुठून साला? हे आणलंय तिकडे रेंजरच्या वखरात बसून प्या. आज आमचं डोकं दुखतंय. साला डोकाची वार्ता करते. साला डोका दुखते तर बाम लावायचा डोक्याला. तुम्ही काय अत्तरावत बसला काय डोक्या? तुम्हाला नाही येते वास? नाही. तुम्हाला नाक आहे ना? तरी येत नाही तुम्हाला वास? आम्हाला तर जिन्याकडूनच वास यायला लागला होता. तुम्ही जिन्याला पण अत्तर लावते काय? काय भांजगड आहे बदामराव? अरे भानगड कसलेले त्यात? तू नाही का मळ्यात पार्टी झाली की तोंडाला अत्तर पाचत? हा, ते साला आम्ही मुद्दाम करते. मळामंदी जे खाना पिना होते त्याचा वास मकान मंदी आमच्या बायडीला येऊ नये म्हणून आम्ही तोंडाला अत्तर फासते. तुम्ही कशाला अत्तर फासते? कुणाला वास येऊ नये म्हणून? सांगतो की सांगतो. हे तुम्ही आणले ना, हे लवकर घ्यायचं आणि ताबडतोब निघायचं. अत्तर विसरलं सर. हे घ्या, तोंडाला फासा आणि सुटा एकदाच बघू. ए डेंजर. साला ई अत्तरच्या वास मगापासून येते. साला खिशामध्ये ठेवून फिरते काय साला? पण ई अत्तरच्या आम्हाला काय गरज नाही. का आमची बायडी 4 दिवस, ते आम्ही तुम्हाला कशाला सांगेल? ते आमच्या घरचा मामला आहे. आम्ही आज रातभर इथे पिऊन शाळा मज्जा करायला आले तुमचे मकान मंदी. काय डेंजर? बरोबर बदामराव, आमच्या संगतीत तुमची रात्र मजेत जावी म्हणून आम्ही इथं आलोय. काय परमचंद? शाला बदामराव, शाला तुम्हाला माहित नाही काय? शाला तुमच्यासाठी आमचा जीव कसा खाली वर होते. अरे हो दे की. बरोबर बरोबर बोललात. म्हणून तर 1 किलो चिवडा गिरवले अरे तुमच्यासाठी. कळलं की. पण आता तुम्हाला स्वतःच्या हाताने करायची काय गरज नाही. हं? आता पेट भरून पियाचा आणि चिवडा खायचा. इथे कशाला आरामात वर माडीवर बसूया. नको नको, हं? माडीवर नको. माडीवर पिसा झाल्यात, पिसा. पिशा झाल्यात. पिसा. माडीवरती झाल्यात. पिसा. पिशा झाल्यात. मग इथंच बसा. पण माडीवरती नको, माडीवर नको. ए डेंजर. चला आज रात्री पिऊशी आपण एकदम शाला मजा करून टाकायची. पण माडीवरती माडीवर नको बाबा, इथं बसा ना. ए बदामराव, त्याला 2 गिलासांनी शाला पाणी घेऊन शे की आम्ही आणू? नको, माडीवरती आहे मी का? आणतो ना, मी आणतो. त्याचं काय आहे शेठजी, आज तुम्ही आमचे पाहुणे. हं? तुमची एवढी सेवा केलीच पाहिजे मला. आहाहा. हे जे तुझ्या आहे ना, ते साठी तुझ्यासाठी साला आमचा जीव खाली वर होते. खोलू साला माडीवर जाऊ नको म्हणते. खोलू काहीतरी शाला भांजगड आहे. खोलू. तुझ्या काय सारखा खोलू मला माडीची पडली आणि तू खोलू काय? खोलून टाक. अरे तुझ्या आईला. कसा
हं. आता माहेरला गेला सा म्हणजे चांगलं महिनाभर राहावा बघा पाडळीला. तिथं उगच मनात कुडत बसतायसा. हं. अहो तिथं गेला सा म्हणजे शारदाताईच्या मुला बाळात मनचं दुःख तरी विसरशिला. असं करून कसं चालेल तुळसा? आम्ही तिकडे राहिलो तर हे इकडे जीव खातात. आम्हाला सुद्धा यांची चिंता वाटते. हा आता धन्यांची हो कसली चिंता. त्यांचं काय नाच गाणं शिकार रोजचं चाललंयच की. तुला माहित नाही तुळसा, अगं आम्हा बायकांचं दुःख ओठी तर पुरुषांचं पोटी. ते कुणाला बोलून दाखवत नाहीत आपल्या मनातलं दुःख. होय रासारी कलावती नाचिवत्यात. तरी कधी त्यांनी आम्हाला दुःख दिले का? त्या नादात तरी त्यांच्या दुःखाला विरंगुळा मिळतोय बघ. तुला सांगू तुळसा, काय स्वारी तिकडून आली ना की खुशीत असते. हम्म. आणि त्यांना तसं बघितलं की आम्हालाही बरं वाटतं. आकासाहेब लई भोळ्या आहेसा बघा तुम्ही. अगं आम्ही न विचारता सुद्धा शिकारी पार्टीतल्या नाच गाण्यातल्या सगळ्या साऱ्या गमती जमती आम्हाला सांगतील. त्यातच सारं आलं. अहो पर आता चल आता बघू लवकर. हा अजून आपली जेवण व्हायचे. होय. चल आवर लवकर. होय होय.
आता कशी मी नाचायची नी सांगा बाई, आता कशी मी नाचायची नी सांगा बाई, आता कशी मी नाचायची. जरा बघतला काय बदामराव, काय झालं? साला ते मार्केट मध्ये साला नोटाला काय तोटा नाहीये. हा? साला कुत्ते पण नाही मुत्ते साला नोटावर, पण साला चिल्लर साला आजकाल मार्केट मध्ये ढूंढून सुद्धा नाही मिळते. आम्ही साला मन मोठा करून साला उधळून टाकला तर आम्हाला चेंगट म्हणते. बर बाबा आता वाजल्यात किती, आपापल्या घरी जाऊया की. हा? तुमच्या बरोबर आहे, ते वहिनी साहेब माहेरला जाणार ना, ते तुम्ही चिल्लर मोजायला हिसाब चुकता करायला तुम्ही जाणारच असेल. काय म्हणा ते बाई नाचला मस्त. बर बर. ખાઓ ખાઓ મારા દીકરાઓ ખાઓ, બહુ સારું છે લડ્ડુ. मुन्नी की बा તમે શું बुंदीच्या लारू. शाला मी माझ्या घरमध्ये आली की आणि कोणाच्या घरमध्ये आली? शाला माझ्याच घर आहे. हा काय आमच्या बुंदीच्या लारू मोठा. तरी म्हणला प्रत्येक महिन्याला शाळा दुकानच्या बिल वाढते कशा. साला दरवेळेला असा लाडू आणि जिलबी करून खायला लागला तर साला आमच्या 4 महिन्यात दिवाळा काढेला तू. तुला दुसरा खायला काय नाही भेटलं? खमंग पापडा शेवगाट्या काय नाही भेटला? लाडू जिलबी खाते. चला हे बघूनची साला माझा जीव सारखा. खालीवर कशाला टेन्शन घेते? तुम्ही तर दिवाळीमध्ये पण लाडू करायला मना करते, खाली चकली कर म्हणते. मग आता कशाला आणून देईल तुम्ही? अरे कसा करायला लागेल? चला तू पण समजते नाही की मीठा खाल्ला म्हणजे डायबेटीस होते. अरे म्हणून तर आम्ही लाडू मन्ना करते. पर ये समजा तू मकान मध्ये नाही तयार केला तर मग हे समजा आला कुठून? त्या वाड्यामध्ये वहिनीशा आल्या आज त्यांच्या माहेरून, त्यांनी हे शब्द पाठवला आपल्या पोट्या लोकांना. ते वहिनी साबणे पाठवला, तू नाही ना केला मकान मध्ये. तो काही वांधो नाही. खाओ खाओ खाओ, थोडासा खाल्ला तर डायबिटीस नाही होते. चांगला लागते काय लारू? बुंदीचा आहे नरम. खावा खावा लारू खावा. चांगला आहे लारू, चांगला छे, बहु चांगला छे. खाओ, वहिनी साहेबने पाठवला ना, चांगला छे. તમે લ્યો ને. શું? हा लारू, ए तू पहिला दुरूनशी वार्ता कर. केम? तू पहिला दुरूनशी वार्ता कर. तू दिवस रात्र अशा लारात येऊन बोलते, त्यामुळे घरामध्ये असे लारू पैदा झाले. ते वहिनी साहेब वर्षातून 2-4 वेळा माहेरी जातात. शाळा तू लगीन करून आली आमच्या संगे, त्यानंतर एवढे पोट्टे झाले, तू एकदाही माहेरी गेली नाही. आम्ही तुला सारखे सांगते तू माहेरी जा, माहेरला जा, तू माहेरचं नावच काढत नाही. अरे पोट्टे लोक त्यांचे नाना नानी मामा मामीची ओळख नको व्हायला पाहिजे काय? वार्ता करते. त्यासाठी नाही बोलत तुम्ही, पैसा मिळेल म्हणून बोलते. आम्हाला ऑपरेशन करून घे म्हणून सांगते, ते बी ऑपरेशनचा पैसा मिळेल म्हणून. आम्हाला शब्द कळते. तुला कळते काय? नको ये लाडू ठेवून दे. हे पुन्हा कवा तरी खायला उपयोगी पडेल आपल्याला दोघांना. तोपर्यंत मी पोरांच्यातला लाडू खाते. चहा घेता ना? अरे वा, स्वारी अगदी खुशीच दिसते. आमच्या आवडीचे लाडू वगैरे केलेत. धने काय रे बळी, काय भानगड आहे? भानगड बिनगड काय नाही धने. आज रातच्याला वस्तीला झोपायला जायला जमायचं नाही मला. का रे लेका, बाजारला जाणार आहेस जणू? वय उद्याच्याला केकवीचा बाजार आहे ना व, तेव्हा गाई काय म्हणतो. गाय का विकतोस रे? पोसणं जड झालंय का? तसं नाही वहिनी साहेब, या वांज गायला किती दिवस पोसू. शिवा सकपाळाच्या गायी बरोबरची माझी गाय. शिवा सकपाळाचा गोटा जनावरांनी भरला. वा 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 वा, मजा आहे वो आमची आज. बडीशेप काय, वेलदोडा काय. आज अगदी खास तैनात चालली आहे आमची. तैनात कसली त्यात? तसं नाही, पण गेली 12 वर्ष संसार करतो आम्ही तुमच्याशी. तुमच्या नजरेत, तुमच्या मनात सगळं दिसतं आम्हाला. आज आवळा देऊन कोहळा काढायचा विचार दिसतोय. तसंच काही नाही, पण आता पण परंतु कशाला? बोला बोला, काय बोलायचंय ते. नाही, आम्ही काही हट्ट केला तर तो पुरवाल? अहो एक का 10 हट्ट पुरवू. तुम्ही नुसतं सांगून तर बघा. बंदा हजर आहे ना सेव्याला. तसं नाही, आमची शपथ घ्या.
पुरवू म्हणून. बरं बुवा, तुमची शपथ सांगा, पुरवू तुमचा हट्ट. तुम्ही हा, तुम्ही दुसरे लग्न करा. दुसरं लग्न करा? हे नवीन आणि कसलं खूळ भरलंय डोक्यात? असं हसण्यावरी नेऊ नका. आमची शपथ घेतली तुम्ही. आम्हाला आमच्या भरल्या संसारात मूल हवंय, पण मुलाशिवाय घराला घर पण नाही. ते खरं ग, पण दुसरं लग्न करायला कायद्यानं बंदी आहे. कायदा सोयीसाठी असतो माणसाच्या, गैरसोयीसाठी नाही. अहो, एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. एका भात्यात अनेक बाण गुण्या गोविंदाने राहतातच ना. मग कधी आणता आम्हाला धाकटी बहीण? अहो, ते काय दुकानात मिळते काय जाऊन घेऊन यायला? बघू. नुसतं बघू म्हणू नका, तयारीला लागा. आम्ही तिच्या स्वागताची तयारी ठेवली. आईला ऐकलं ते काय खरं आहे का र? काय र? काय म्हणा अक्का साहेबांचं सारखं लकडं लागलंय आपल्या धन्यामाग. काय म्हणून? हेच की दुसरं लगीन करा म्हणून. छान वय 12 वर्ष झाली लगीन होऊन. हाय काही एका बी पोराचा पत्त्या? वय वय. अरे वहिनी साहेबांच्याच तब्येतीत काहीतरी फाल्ट असेल म्हणून म्हणत असत्याल दुसरं लगीन करून घ्या. अक्का साहेबांच्या नव, मला वाटतं धान्याच्या तब्येतीत काहीतरी फाल्ट असणार. लेको मायातल्या बंगल्यात आठवड्याला एक एक पाखरू येऊन जाते, पण एकीची तरी बॉम्ब आहे का वाढलं म्हणून? असं ठीक आहे, साऱ्यानं तुम्हाला दाखवतो दोष माझ्यात नाही म्हणून. आय एम सॉरी नामदार, परंतु दुर्दैवानं ही गोष्ट खरी आहे. जरी तुम्ही स्त्री सुख पुरेपूर उपभोगत असाल तरी तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ, कारण तुमच्या सिमेंट टेस्टमध्ये एकही शुक्रजंतू आढळला नाही. पण डॉक्टर, त्यावर काहीतरी औषध असेलच की. बघा काहीतरी. करतात कुणी कुणी प्रयत्न, असतात अशा काही केसेस. आणि मिस्टर इनामदार, अजिबात मूल न होणारे तुम्ही एकटेच का आहात? डॉक्टर, निघतो आम्ही. सॉरी इनामदार, नाईलाज आहे. हा आपला रिपोर्ट. आपण निघायचं? हं? नाही निघायचं ना मग. हं. नाही, अगदी दवाखान्यात येईपर्यंत एका शब्दाला बोलायचा. असा तरी काय झालं तुम्हाला? हं? हं? आपलं छातीत दुखतंय. असं औषध घेतलं? नाही, डॉक्टर म्हणाले थांबेल काही दिवसांनी. बर चला. जरी तुम्ही स्त्री सुख पुरेपूर उपभोगत असाल तरी तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. जरी तुम्ही स्त्री सुख पुरेपूर उपभोगत असाल तरी तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. तुम्ही प्रजोत्पादनाला असमर्थ आहात. अहो नाही, आज कितीतरी दिवस बघते मी. एवढा कसला जीवाला घोर लावून घेतलाय? कुठं? तुम्ही नाही म्हणालात तरी आमच्यावरचा तुमचा भरोसा कमी झालाय खास. माग कस आम्ही नाही विचारलं तरी पार शिकारीपासून ते बैठकीच्या नाचगाड्यापर्यंत सगळं सांगायचं आम्हाला. मळ्यात पार्टी करून वाड्याकडे परत यायचा. किती खुशीत असायचं आपण. तुमचा तो आनंद बघून आम्ही आमचं दुःख पार विसरून जायचो. परमेश्वरानं
आमच्या त्याही सुखाला दृष्ट लावली. तुमचं तुमचं बायकांचं काळीज अगदी हळवं असतं. नाही हो, पहिल्यासारखं गोड हसणं नाही की रुसणं नाही. का असं मनातल्या मनात सुरताय? काय झालंय तुम्हाला? मला नाही सांगणार. हा? मला काही नाही ग, काही नाही. हे बघ, हे बघ, असं असं रात्रीचं रडणं बरं नाही, बरं नाही. वहिनी साहेब, या शेठजी. इनामदार साहेब मकान मंदी आहेत वहिनी साहेब? नाही, सकाळीच बंद घेऊन बाहेर गेलेत. तुम्ही बसा ना शेठजी, बसा. खोटा असण्याचा प्रयत्न करते तुम्ही वहिनी साहेब. भांडण चला हिंदूरावाशी. काल भेटला होता हिंदूराव. आम्ही त्याच्या काय घोडा मारला समजत नाही. बोला नाही आमच्याशी पहिल्यासारखा. तुमच्याशीच काय, हल्ली ते सर्वांशीच असं वागतात. शेठजी, माग तुमच्या पार्ट्या चालायच्या ना, तेव्हा तेव्हा खुश असायची स्वारी. ते पार्टीच्या राहू दे वही साहेब. जीव खुशीत असेल तर त्याचा उपयोग. पण साला हे साला हिंदूराव स्वतःचा जीव खाते. आम्हाला नाही हे पसंत. आमचा जीव सारखा नुसता खालीवर होत राहते. हा माझ्या नशिबाचा भोग समजायचा. शेठजी, तुम्ही कशाला जीवाला लावून घेता? ये तुमचं आम्हाला समजत नाही वहिनी साहेब. तुम्ही काय आम्हाला परका समजते? शिवापूर मध्ये आम्हाला इनामदार साहेब घेऊन आला. आमच्या मुलूक सोडून आम्ही त्या टायमाला इथं आला. आमचा मकान ही पेढी आम्हाला घेऊन दिला त्यांनी. आम्हाला कधी परका नाही समजला. ते प्रेम दिला त्यांनी आम्हाला. आमच्या समजा मुसीबत सोडवला त्यांनी प्रत्येक टायमाला. आणि आता जर आम्ही त्यांचा मुसीबत नाही सोडवला तर दुसरा कोण सोडवेल वहिनी साहेब? तुम्ही काय करणार शेठजी? आज चहा नाही घेणार शेठजी? हे तुमचा चहा आमच्या दोस्ताची मुसीबत आम्ही जेव्हा दूर करेल तेव्हाच. शाला बदामराव, तुम्ही जेव्हा हात सामने करते तेव्हा इनामदार तुमच्या हातावर नोटा ठेवते. पर हे साला रेंजरच्या फॉरेस्ट गार्डची नोकरी येणे जेव्हा पैसा खानाचा लफडा केला तेव्हा गेली. तेव्हापासून हे रेंजरचा एकदम डेंजर झाला. बसला होता रडत बोंबलत आपटत डोका भिंतीवरती. तेव्हा इनामदाराने स्वतःच्या पैसा खर्चा करून याला वखार टाकून दिला. हे बघ शेठजी, तुझी हे रेकॉर्ड प्रत्येक वेळेला ऐकत आलोय मी. तुझं म्हणणं काय ते सांग. दुसरा काय असणार आहे? ते इनामदार सारखा बाहेर फिरते. मकान मंदी कधी भेटत नाही. भेटला तर कधी पहिल्यासारखा मन मोकळा करून बोलत नाही. गेल्या 4 महिन्यामध्ये कसला भूत त्याच्या अंगमध्ये शिरलाय काय समजत. हा, हेचा अर्थ उघड आहे शेठजी. गेल्या 4 महिन्यात इनामदाराचा मासा कुठेतरी नाजूक गळात गुतला. हा, आणि वहिनी साहेब देखील म्हणतातच दुसरं लगीन करा म्हणून. अरे पण तशा काय असता तर आपल्याला बोलला नसता काय? तो काय वार्ता करते? दुसरं काय तुझं लफडं असेल? आपल्याला काय करायचं घेऊन? आपल्याला काय करायच्या आपल्याला काय करायच्या घेऊन बघूनशी घे. अरे वा बदामराव, अरे दोस्ती काय नुसती मतलबापुरती करायची असते. अरे त्याला जर काय मुसीबत असेल तर आपण नाही मदत करणार तर कोण करेल? त्याला दुसरी काय अडचण असणार? वाड्यावर जाऊन बघायची. वाड्यावर बहिणी साहेब कशा काळजीने झुरतायत. हे बघून आपला जीव शाला कशा खाली वर वर खाली काप. हे नुसतं वर खाली करण्यापेक्षा तूच काय विचारत नाही इनामदारासनी कसल्या संकटात गुंतला म्हणून? तुझ्यावर बी त्यांचा उपकार आहेतच की. अरे पण ते आम्हाला नी सांगत म्हणून तर आम्ही तुम्हाला बोलते ना. वार्ता करते. अरे तुम्ही त्याच्या जास्त विश्वासातले माणूस, ते तुम्हाला सांगेल. ते महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर पहिल्यांदा नंदीच्या पाय धरावा लागते. म्हणून आम्ही तुम्हाला बोलते.
शेठजे तू काय मला नंदीबल समजतोस? अरे नाही 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 अरे नाही, त्याच्यामध्ये नाही. एवढा चिडण्यासारखा काय त्याच्या काय तुम्ही त्याच्याबरोबर सावलीसारखा होते का नाही हा, हा, तेव्हा हा. 3-4 तुम्हालाच कळणार हा, हा. तुम्हीच त्यांना दवा देत होते तुम्हीच त्यांना आणि काय काय देत होते हा, ते हा, हा. आहा, तेव्हा त्यांच्या मनाचे बिमारीचे डॉक्टर तुम्हीच वार्ता करते त्याचं काय डॉक्टर साहेब मागा मी तुमच्याकडे येऊन गेलो की नाही तेव्हापासून आमच्या दोस्ताची अवस्था मोठी कठीण झाली आहे बघा. त्याचं खाण्यापिण्याचं लक्ष पार उडालंय. तर बोलत नाही हसत नाही. अहो इट्टसारखा मजबूत गडी पार चिपाड होऊन गेलाय. त्याचं हे बघून आमच्या काळजात कालवा कालव होत्या. काय करावं काही कळत नाही बघा. साहजिक आहे. आपल्याला मूल होऊ शकत नाही हे कळल्यावर पुरुषाचा अहंकार दुखावला जाणार. पण खरं तर त्याने एवढं मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही. असतात अशा काही काही केसेस. अहो ते त्या दिवशी एवढे नर्वस झाले की त्यांनी आपला टेस्ट रिपोर्ट सुद्धा बरोबर नेला नाही. असू द्या असू द्या त्या तो आमच्याकडे आम्ही घालतो त्यांची समजूत. काय करणार दोस्तासाठी एवढं करायला पाहिजे नाही. देतो हा म्हणजे डॉक्टर साहेब हा? खरंच त्याला मूल होणार नाही म्हणता? अगदी काळ्या दगडावरची रेघ. माझ्या प्राणप्रिय विशू हे जग सोडून गेला. माझ्या प्रिय विशूशिवाय मला हे जग सुना आहे म्हणून मी स्वकुशीने गंगेत उडी घेऊन आत्महत्या करून त्याच्या मागोमाग जात आहे. माझ्या मृत्यूसंबंधी कुणालाही जबाबदार धरू नये. अनाथ आश्रमात वाढलेली मी माझ्या नाथामागे जात आहे. माझ्या शवावर हिंदू धर्माप्रमाणे अग्निसंस्कार करावेत हीच माझी अंतिम इच्छा. कोण 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 आपण? आणि तुम्ही मला वाचवलं? का वाचवलं मला? का वाचवलं सांगतो, पण आधी तुम्ही शांत व्हा. नाही नाही, मला आता एक क्षणभर देखील जगायची इच्छा नाही. का? तुमचा प्राणप्रिय विशू गेला म्हणून? तुम्हाला कसं कळलं? तेही सांगतो, पण मला आधी सांगा, हा विशू कोण? विशू माझा विश्वास, ज्यानं माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्यानं माझ्या हळूवार मनाला जपलं, फुलवलं, ज्याला मी माझं सर्वस्व अर्पण केलं, तो माझा देव, माझा विश्वास.
जीवन आपले एक स्वप्न सफर, जीवन आपले एक स्वप्न सफर, काय होईल कुणी जाणिले, तुझी साथ मला, तुझी साथ मला, प्रीतीला जिणे वाहिले, जीवन आपले एक स्वप्न सफर. तुझी साथ मला, तुझी साथ मला, प्रीतीला जिणे वाहिले, जीवन आपले एक स्वप्न सफर. मस्तीत धुंदीत सजणी, गाऊ प्रीतीची गंधीत गाणी, ओ राहू मस्तीत धुंदीत सजणी, गाऊ प्रीतीची गंधीत गाणी, दोन घडीत जगणे येथे, सांग अमर कुणी राहिले, तुझी साथ मला, तुझी साथ मला, प्रीतीला जिणे वाहिले, जीवन आपले एक स्वप्न सफर, काय होईल कुणी जाणिले, तुझी साथ मला, तुझी साथ मला, प्रीतीला जिणे वाहिले. विशू, तू कधी ऐकणार नाहीस. तुला किती वेळा सांगितलं गाडी हळू चालवायचा जा म्हणून. तुझी नेहमी आपली घाई चाललेली असते. कशाबद्दल? अगं हा उतावळेपणा आमच्या घराण्याच्या रक्ताचा गुणच असला पाहिजे. आता हेच बघ ना, का? आपलं लग्न व्हायच्या आधीच ते तुझ्या कुशीत वाढवू लागले. हे बघ, फाजीलपणा पुऱ्या. खरं सांग, आधी ही गोड बातमी कोणी सांगितली? तू कमी. काय गोड लाजली असते तू. बरं बरं, हे बघ, आता मी उद्या अमरावतीला जातो आणि आबांच्या कानावर घालून पहिल्या लग्नाचा भार उडून टाकूया. नाहीतर उलट व्हायचं. उलट म्हणजे? आधी कळस मग पाया. या विशूचा अजून काही निरोप नाही, पत्र नाही. काय समजावं? त्याचं गाडी चालवणं एवढं भन्नाट. डोक्यात नको ते विचार येत राहतात. काय करावं समजत नाहीये.
माझा वेशू निघून गेला, मला सोडून कायमचा निघून गेला. जे घडलं ते अतिशय वाईट घडलं, पण नियतीसमोर तरी आपण काय करणार आहोत. पण झालं गेलं सगळं विसरून तुम्हाला जगायला हवं. स्वतःचं दुःख विसरून तुम्हाला जगायलाच हवं. कशासाठी जगायचं? माझा आत्माच निघून गेलाय. मग हे शरीर तरी कशासाठी जगवायचं? तुमच्या विश्वासासाठी, त्याच्या प्रेमाचा अंकुर तुमच्या कुशीत वाढतोय त्याच्यासाठी. तुमच्या विश्वासच्या पाठोपाठ तुम्ही आत्मघात केलात तर तुमच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला गर्भातच मारल्याचं पाप घडेल तुमच्या हातून. नाही, पण मी जिवंत राहून बाळाला जन्म दिला तर बिन बापाचं मूल म्हणून लोक त्याला हिणवतील. नाही, तसं नाही होणार. तुम्ही आमच्या वाड्यावर चला. हा, ते बाळ आमचं आहे. मागेच आम्ही तुमच्याशी लग्न केलंय. काय म्हणून तुम्हाला वाचवलंस? मरणापेक्षा जास्त यातना देते ग. म्हणून म्हणतो ताई, तू एवढे उपकार आमच्यावर केलेस तर आमची इबरत वाचेल. आमच्या वंशाची वेल वाढते असं सगळं जग म्हणेल. आणि बाळाच्या रूपानं चिमुकला विश्वास तुझ्या मांडीवर खेळायला लागेल. पण ताई, तुला तुझ्या विसूच्या प्रेमाची शपथ आहे. ही गोष्ट तिसऱ्याला कळता कामा नये. आणि हे साक्षीवाल्याच्या अंगठा. जा आता. शेठजी पैसे कसला पैसा दिला नाही काय? नाही. तुझ्या ध्यानमध्ये आहे काय? मला वाटलं तो इशार लाग काय. आमच्या अशाच असते. आम्ही दुसऱ्याकडून घेण्याच्या तेवढा लक्षात ठेवते, दुसऱ्याला देण्याच्या नेमका विसरून जाते. तिकडे बघ, तिकडे बघ. हे घे, मोजून शिके, मोजून शिके. मागून खिटपीट नाही पाहिजे. 1 2 जास्ती दिला 1 1 2 3 आहेत ना? 300 आहेत ना? शेठजी जय गोपाळ. हे ज्ञानमंदी ठेव. ते मुद्दल कवा पण भेटला तरी चालेल. ते दुभत्या म्हशीसारखा असते, पण व्याज मात्र महिन्याच्या महिन्याला भेटला पाहिजे. कळला काय? भेटला पाहिजे. भेट. जय गोपाळ. काळजी तू ठेव. जा आता. अरे पूनमचान, आम्ही काय सांगत होतो? काय काय? अरे टाळी दे टाळी. ए डेंजर, तू एकदम लय खुशी मंदी दिसते. काय पोट्टा बिट्टा झाला की काय बायडीला मकान मंदी एका दिवसात? अरे तसं नाही. इनामदाराच्या मानेवरचं भूत उतरलं. ए तू काय ते सीधा सरळ सांग. चल, आमचा जीव उगाच खाली वर होत राहते. वार्ता करते. अरे खरी वार्ता करते. वाड्यावर जाऊन बघा की इनामदार नव्या इनामदारणीला घेऊन आलाय का नाही ते. शेठजी उगाच 6 महिने खोडा झाला तर वय तो. काय वार्ता करते तू डेंजर? वाड्यावर जाऊन बघा की कसा आनंदी आनंद चाललाय तो. अरे पण त्यांनी लगीन तरी कवा केला? 4-5 महिन्यापूर्वी गुपचूप लग्नाचा बार उडवला असं म्हणतात. सगळ्या तयारीनिशी घेऊन आलाय नव्या वहिनी साहेबांनी. अच्छा, 4 पॉइंट म्हणजे काय? अरे शेठजी, हनीमून बिनीमून उरकून व्याज मुद्दे घेऊन आलाय. आम्ही काय सांगत होतो? साची वार्ता करीची आहे. मग आज 4 दिवस झालं वहिनी साहेब वाड्यावर येऊन. तवा धरणं गडी वाड्यावर पडायलाच तयार नाही. मला कळल्यावर मी स्वतः जाऊन वाड्यावर जाऊन खात्री करून आलो. गडी असा खुश आहे. ये तो बरा झाला, एकदम चांगला झाला. थोरला वहिनी साहेबच्या मनासारखा झाला. पण ते सकाळी बदामराव भेटला, ते बोलला कसा नाही मला? कसा बोलणार? तेलाच काय ठाव नव्हतं. मी त्याला वाटत सांगितलं तेव्हा तसाच वाड्याकडे सुटला. तो आम्ही बी जाते वाड्यावर 3च्या भेटीला. संगतीला बायडीला घेऊन जाते. बाकी काही म्हणा इनामदार,
मानला आम्ही तुम्हाला हा? अहो गेल्या 4-5 महिन्यात एकदा तरी बोलायचं आशान करता असा पराक्रम केलाय म्हणून बाकी नशीब आमचं काय? होय डायरेक्ट 12 दिवशी बाळानी बायकून आहे अंडी सती काय वहिनी साहेब आला देवाला जाऊन परते जाऊ द्या हे पिढे घ्या बघू आणि पहिल्यांदा आमच्या नव्या वहिनी साहेबांचं तोंड गोड करा बघू बसा बदामराव प्रसादाने चहा घेऊनच जा. हा वहिनी साहेब आता तेवढं नाही भागायचं जेवण पाहिजे झणझणीत हो ते फक्त तुम्हाला नाही हा. सगळ्या गावाला द्यायचंय तुम्ही या बसा. बर चल. बाकी काय म्हणाले नामदार हा. निवड अशी केली बोलायचं काम नाही जाग जाग ते सगळं खरं पण बकुळे आमच्या संग तुला लगीन करायचं असेल तर आम्ही सांगितलंय तसंच करावं लागल. पण पण आपल्या लग्नापायी इनामदारसनी का मारायचं? त्यानं काय घोडं मारलंय आपलं? तू म्हणजे खोळेस बघ खोळी हे बघ ए इनामदाराच्या घरात रोज सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आली आहे, कोंबडी. नागाने एकदा का इनामदारचा खून केला की नागा जाईल जन्म ठेपेवर आणि इनामदार मेला की त्याचं पैसे लाटायला गावतील. मग काय आपलंच राज्य आम्ही राजू आणि तू आमची राणी कसं अरे कसं जमायचं व? हे बघ तू असं कर सकाळी नाग्याच्या टायमाला मी सांगितले त्यांना अटक कर म्हणजे पुढचा आपसुक जमते आपोआप मनानं. पण मला बाई लई भ्या वाटायला लागले. ए ऐन वक्ताला आता हातपाय घालून चालायचं नाही निर्धारानं काम करायचं. हं? ए आमच्या संग लगीन करायचं का नाही हं? मग ए बकुळे काय झालं काय झालं काय झालं काय झालं रडायला अगं काय झालं सांगशील का नाही? घात झालाय दादा, घात झालाय. तरी मी तुला सांगत होते रातचं एकटीला घरात टाकून कुठे जात जाऊ नकोस म्हणून. ए ए तुझ्या आईला काय झालं नीट सांग की. अरे दादा, अरे सकाळी मी घरात झाडून काढत होती तेवढ्यात हिंगुराव इनामदार घरात आलं. त्यानं दरवाजा झाकून घेतला आणि काय सांगू तुला, अरे अरे त्यानं माझी आबरू लुटली र. मी आरडले वरडले. त्या लांडग्याने मेंढरू मुरगळून काढावं तसं मला मुरगळून काढलं. माझ्या सगळ्या आयुष्याचं वाटोळ केलं रे, वाटोळ झालं. ए कुणी हिंद्या इनामदारानं पाठवलं तुला? वय. आणि वर दम भी घेऊन गेला. कुणाला बोलशील तर तुला आणि तुझ्या भावाला गोळी घालून खलास करीन म्हणून. इनामदारा तुझी 100 वर्ष भरली आता मी तुला जीवन ठेवत नाही. आता मी तुला जीवन ठेवत नाही. काय नाग्या आज धंदा सोडून इकडं कुठं? लांडग्याच्या पाळतीवर आलो होतो. लांडगा? कुठं आहे? माझ्या पुढ्यात उभा आहे. इनामदारा माझ्या फणीच्या अब्रूचं लचकं तोडलं. आपल्या हातानं मरणाला आवाज न दिलंस. भोग आता आपल्या कर्माची फळं भोग.
नाही नाही अक्कासाहेब, आता आणखी जगायची इच्छाच उरली नाहीये मला. फुटक्या नशिबाचीच आहे. पण भरल्या कुशीच्या आहात ताईसाहेब, तुम्हाला जगायलाच पाहिजे. कशाला? जन्माला येण्यापूर्वी जन्मदात्याला घेऊन टाकणाऱ्या पांढऱ्या पायाच्या पोराला कशासाठी जन्म द्यायचा? नाही साहेब, नका हो असं म्हणू. बायकून जन्माला आल्यावर ठरतो. आणि हे बघा, आमची तुम्हाला एक विनंती आहे, पण ध्यानात ठेवा, आमची विनंती शेवटची. तुम्ही जर पुन्हा असा वेडा विचार मनात आणला तर त्याच्या अगोदर माझ्या हातात विषाचा पेला द्या. अक्कासाहेब, पण मग त्या वाड्याच्या बाहेर पाऊल टाका. नाही अक्कासाहेब, होय होय ताईसाहेब. ताईसाहेब, हे तुळशा, ते वैनिशाबला शाग आम्ही आले म्हणून. वय सांगते, तुम्ही बसा. हाँ, આવી જાઓ. મારી પાછળથી આવી જાઓ. नेहमीसारखं आमच्या पुढे जाण्याची सवय ठेवू नका. बेसो, અહીંયાથી बेसो. तुम्ही अशा उभा राहिला तर आम्हाला कळत नाही की तुम्ही कुठला आणि वाड्याचा खांब कुठला. बेसोनी हळू. जोपाळा जुना, वाडा जुना. अशा गव्हाच्या पोता टाकल्यासारखा फटाकन बसला तर झोपाळ्या सकट छप्पर खाली येईल. आम्हाला दुरुस्त करून द्यावा लागेल, पैसा लागतो. सकाळी सकाळी जोडीनं आलात. काय काम काढलं शेठजी? दुसरा काय असणार आहे वहिनीसाहेब? काल रात्रीच्या भांजगड समजला आणि तसाच धावत पळत वाड्यामध्ये आला. कुठे आहेत त्या धाकल्या वहिनीसाहेब? आहेत, जरा मळमळते म्हणून झोपले. हा, झोपू देत, निवांतपणे झोपू देत. त्याला म्हणाव ये येडा विचार सोडून दे म्हणाव. आमचा इनामदार गेला आणि यांनी जर काही स्वतःच्या जीवाच्या बरावाईट करून घेतला तर समजाच मथुरा जाईल ना पाण्यामध्ये. ते बावडी मध्ये उडी घालत होता अशा कळला तेव्हा घरामध्ये थांबलाच नाही. आम्ही लगोलग धावला वाड्यामध्ये. हा, समजला. ये वर जाऊन जरा बघा त्यांना, जरा बघा. शेठजी, ताईसाहेब पुन्हा अशा नाही वागायच्या. आम्ही समजूत घातली त्यांची. हा, तेच सांगते आम्ही. ते वाडा पातूर येईपर्यंत आमचा जीव खाली वर होत होता. खरं आहे शेठजी. काय झाली का बाळराजांची झोप? नाव घातल्यावर जो झोपला होता तो आत्ता जागा होतो. आण, मी घेते त्याला. आण, हळूहळू. तोपर्यंत खाऊन घे. आले 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 माझे शोनूला ते माझे बॉल ते अगदी यांच्या वळणावर गेलाय नाही. अरे तू खाऊन घे ना. अक्का, आणखी किती दिवस हा रतीप चालू ठेवणार आहेस? काल महिना झाला तू मला पलंगावरून खाली सुद्धा उतरू दिलं नाहीस. मग अगो, बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म. गेलेला अवसान परत नको का यायला? हं, खा ते. आणि 1 महिनाच नाही, चांगले 3 महिने मी तुला गार पाण्यात सुद्धा हात घालू देणार नाही, समजलं? आमच्या या लाजाला शलदी पलशो काय नाही झालं पाहिजे. अक्का, किती करतेस ग माझ्यासाठी? अजूनही माझं तुझं आहेच का? अगं, तू आणि आमचा हा सोनूला म्हणजे या वाड्याचं वैभव आहात. तुम्ही जर नसता तर कुणाच्या जीवावर आणि कशासाठी जगायचं? तुमच्यामुळेच तर या मेल्या मड्यात पुन्हा बाळसं आलंय. तुमच्यासाठी नाही करायचं तर आणि कुणासाठी करायचं? तू गुढी तर हा राजा प्राण आहे आमचा. जो जो रे जो
बाळा जो जो रे जो, जो जो रे जो, बाळा जो जो जो, जो जो रे जो, बाळा जो जो रे जो, जो जो रे जो, बाळा जो जो जो.
वहिनी साहेब बसले. काय बैजा अरे कांदा काढून झाला की नाही मळ्यातला? अरे 15 दिवस झाले तरी अजून 4 एकर मधला कांदाच काढते. अरे अशा रीतीने जर कांदा काढायला लागला तर आमच्या नाकाशी कांदा धरायची येईल. अहो शेठजी, कांदा कवाच काढून झालेला आहे. गाडी लोकांचे पैसे न्यायला आलो होतो. पैशाची गोष्ट अहो आहे. शेठजी हा. तुम्ही वर या. बसा बघू इथं. बसा, बसा बसा बदामराव. काय वहिनी साहेब, हं? काय म्हणतात ठाकरे नामदार? काय म्हणणार? आम्ही जवळ असलो की त्यांना कोणीच लागत नाही. खुशाल खेळत असतात. पण जरा नजरेआड झालो ना वाजंत्री सुरूच. वाजंत्रीची आशाच असते. आमच्या लग्नात वाजंत्री वाजला त्याचा परिणाम आम्ही अजून भोगते. काय झाला? काय झाला? काय चुकला काय? हे घे 1500 आणि संध्याकाळी येऊन हिशेब दे. बर, निघतो वहिनी साहेब. नमस्कार धाकल्या वहिनी साहेब. नमस्कार. अक्का या किल्ल्या. ठेव तुझ्याकडेच. आता जो हिशेब देवघेव सगळं तूच बघायचं. अगं पण आम्ही आणि आमचे बाळराजे आम्हाला जे काय लागेल ते देत जा म्हणजे झालं. छे छे मला नाही जमायचं ते तुझं तूच बघ. ताई एकदा सांगितलं ना, एकल्या बाळाशिवाय माझं लक्ष आता कशातच लागत नाही म्हणून. ठेव तुझ्याकडं. अहो थोरल्या वहिनी साहेब म्हणते आता ठेवा का तुमच्याकडेच. जमायचं काय त्यात? पाण्यात पडलं की पवाया शिकवावं लागत नाही. जमतंय ते आपलं. हा हा बरोबर आहे. अरे थाळीमध्ये ठेवला काय आणि वाटीमध्ये ठेवला काय, अरे काय फरक पडणार आहे? हे पण तुमचा पाणीचा वाटा आपल्याला लई आवडला. बरोबर बोला शेठजी. हा मग शेठजी तुम्ही तुमच्या तिजोरीच्या चाव्या शेठाणीकडे का देत नाही हो? बोलला काय डेंजर तू बोलला. अरे आमच्या तिजोरीमध्ये आम्हाला काय बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत काय? वार्ता करते आमच्या जीवावर उठले. ताई तुळसाला चहा ठेवायला सांग. बरं चहा बरोबर थोडा चिवडा मिळाला असता तर जरा बरा झाला असता. खरंच शेठजी, त्यांच्या माघारी तुम्ही सगळ्यांनी धीर दिलात. दिवस कसे हसत खेळत चालले. असं का म्हणता वहिनी साहेब? इनामदाराने आमच्यावरती उपकाराचं ओझं करून ठेवलंय. निदान ह्या निमित्तानं तरी डोक्यावरचं ओझं खांद्यावर येऊ दे की. काय वाचन चाललंय जणू? कोण? अहो आम्ही बदामराव. अक्का मळ्यात गेली बाळाला घेऊन. बघितलं की आत्ताच गेल्या गाडीतनं. तुळसा बी होती बरोबर. पण आमचं काम तुमच्याकडे आहे. माझ्याकडे? आम्हाला एक 5,000 रुपये पाहिजे होते. म्हणजे? तुम्हाला मराठी समजत नाही. आम्हाला 5,000 रुपये पाहिजे होते. जास्त नाही, फक्त 5,000. अहो पण मी ते देणार कुठनं? अहो तुम्हीच देणार. इनामदाराच्या तिजोरीतनं देणार. हे बघा तुम्ही अक्का आल्यावर या. तशी परस्पर मी तुम्हाला एक पाई देखील देणार नाही, समजलं? रागव नका इनामदार बाई. त्याचं काय आहे की तेरी भी चुप और मेरी भी चुप. कैसे? म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणजे तुमचं पितळ आम्हीच उघडं करा म्हणता. ठीक आहे, ऐका तर मग. ठाकरे इनामदार हिंदुरांच्या पुढचं नाही, कळलं? नाही नाही, हे खोट आहे, खोट आहे. तुम्ही आधी इथं चालते व्हा. आवाज बारीक कर, नाही तर बाहेर लोक ऐकतील. अगं इनामदाराला कधीच पोर होणार नव्हतं. ह्यो त्याचा डॉक्टरी रिपोर्ट. बाकी तू मात्र आपलं पाप बिन बोबाट या घरातलं पिवलंस आणि वाड्याची इनामदारी झालीस. उद्या पोरग इनामदार होईल. आपलं काय म्हणणं नाही. आम्हाला आपलं लागते तसं पैसे द्यायचं आणि खुशाल रामाचं राज्य भोगायचं. कोणाला काय कळणार नाही. ठीक आहे, तुम्ही खुशाल करा जग जाहीर. तशीच वेळ आली तर मी बाळाला घेऊन रस्त्यावर पडेन. पण तुम्हाला मी एक छदाम देखील देणार नाही. अगं रस्त्यावरचीच तू. रस्त्यावर पडशील नाही तर उद्या पोराला घेऊन हिरीत जीव देशील. पण वहिनी साहेबांनी उद्या खरा प्रकार कळला तर त्यांना काय वाटेल? बिचारी दुसऱ्याच्या पोराला आपल्या धन्याच्या रक्ताचा अंकुर समजून दिवस रेटत्या. त्यांना जर खरं कळलं तरी एक दिवस तरी जीव ठेवतील का? मग काय विचार ठरला? नका मला असं छळू. पैशाचं जर का अक्काला कळलं तर
तर मी तिला काय हिशेब देऊ? अगं नदीतलं वंजळवर पाणी घेतलं तर कोण कशाला हिशेब विचारतंय. पण तुझा जर खरा प्रकार जगजाहीर झाला तर हं? हे घ्या पण जा एकदाच माझ्या समोर ना. बरं काही नंदनबाई, इथनं मला पैशासाठी उगाच खळखळ करायला लावू नका. इथं कुठं स्वतःच्या पदरचे काढून द्यायचे आहेत. बरं येतो मी. मी उठते अक्का. का ग बरं नाहीये का? असं अर्ध्यातून का उठली? भूकच नाही आज. आई तिचोरीच्या किल्ल्या कुठे आहेत ग? आहेत ना, कपाटात ठेवलेत. का? नाही, आम्हाला पाहिजे होते जरा. आणतेस? आणते. ए ताई, किती विसरभोळी आहेस ग तू. या किल्ल्या घे. अगं तिजोरीला तशाच लोंबकळत पडल्या होत्या. मग अशा मी मळ्यातून आलो ना त्यावेळी पाहिले. कशी दांदल उडाली का माणसाची. काय करावा काय समजत नाही. कशा होणार काय. जय गोपाळ डेंजर. हा जय गोपाल जय गोपाल. बसा बसा शेठजी. बसते बसते. काय बेत काढला? पुरणपोळीच्या वार्ता करते. अरे बेत कसला डोंबलाच्या. शाला तू इथे वकार मंदी बसून दिवसरात्र धंदा करते. आम्ही पेढीवरती बसून पै पैचा हिशेब करते. पण शाला व्यवहार मध्ये शाला काय पण नाही पैसा भेटते. ते बदामराव आजकाल 100ची नोट जाळूनशी चा करते म्हणतात. हा एच्या नाव काय? काय? मलाच विचार. मी तुला विचारते तू मलाच विचार. काम धंदा काय नाही करते. शेती पण शाला पोटापुरती. मग शाला एवढा पैसा आणते कुठूनशी? तिला काय लोटरी लागली काय? लोटरी लोटरी. शेठजी खरं म्हणजे ते कोडं आम्हाला सुद्धा उलगडलेलं नाही अजून. जेव्हा दे जेव्हा दे. ए जेच्या त्याच्या तकदीरच्या बात आहे. आपण त्याला काय करणार. पण साला हे बदामराव आजकाल बोलत बी नाही. पहिले सारखा दिलखुलास. आपण जेव्हा तिच्या घरला गेलो तेव्हा शाला मकान बी बंद. एवढा मोठा ताला लावूनशी गेला. चाबी घेऊन कुठे गेला काय कळत नाही. शेठजी त्या बाबतीत आम्ही सुद्धा छेडलं त्याला. पण नुसतं हसण्यावरच नेतोय. काय साला बायडी लाभत नाही म्हणते. आणि सारखा सारखा सुंदराबाईच्या मकानला जाते असे समजला. खरंय खरंय नाही खरंय. अहो जात असतील काय सांगावं त्यांचं. पण शेठजी कुठंतरी पाणी मुरतय खास. हा तेच तर साला समजत नाही नी. आमचा जीव तर साला नुसता खाली वर होत राहते. डोका पार काम मधून गेला. ए आज रातच्याला साला पार्टी दे वखार मंदी. किती वेळा सतावताय. मागच्या वेळी 4000 नेले, आज पुन्हा 2000. पैसे काही झाडाला लागलेत आलात की तोडून द्यायला. अगं तोडणार तोडल्यात रगड. तुला काय त्याच. चला बांधून फूल गजरा गालात गोड हसते मुजरा तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते मुजरा तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते
तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते मुजरा तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते घ्यावे मिठीत पुरते मुजरा तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते मुजरा तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते मुजरा तुम्हास करते राजसा मुजरा तुम्हास करते ही शाला बदामराव सारखा कोणीतरी दिसते शाला जीप मंदी हो अरे वा 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 बदामराव अरे ती इंग्लिश मध्ये म्हटलेला चायना कुणीतरी ते थिंक ऑफ दी ते काय ते सैतानाची आठवण झाला आणि सैतान सामनी अरे तसा झाला नाही कवा खरेदी केला हे नवीन राकेट ए डेंजर अरे अय्या आवी जा तो अय्या आवी जा जो जो अरे बघूची घे नवा सालचा नवी खरेदी अरे वा 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 कोण बदामराव हा काय जुन्या दोस्तांची ओळख बेळख विसरला का काय बुडाखाली गाडी आल्यावर लागला हवे म्हणजे चालायला वार्ता करते काही म्हणा बदामराव तुम्ही हमेशा काही ना काहीतरी खरेदी करत राहते पैसा देऊन घेतला काय पैसा शेठजी पैसा मिळाला की आम्ही तो वापरून टाकतो हा नुसती तिजोरी भरली कसर लागते नोटाना पर बदामराव नाही म्हणजे एवढं पैसे तरी कुठनं आणताय हो तुम्ही आमच्या परसात हंडा गावला हंडा रेंजर प्रत्येक वेळेला दुसऱ्याची बारकाईने चौकशी करायची वाईट सवय आहे तुम्हा लोकांना ते जाऊ दे बदामराव नाही म्हणजे नवीन गाडीची पार्टी बिर्टी काय देता का नाही का ते बी रीतिरिवाज विसरला अहो पार्टी पार्टी काय तुम्ही म्हणाल तवा हाय काय नाही काय हा पण कधी पाहिजे ते आधी सांगा म्हणजे तयारी करता येईल एकदम जंक्शन बर चलतो आम्ही आता आणि बरं का शेठजी यंदा थॉम्सन सीडलेसची लागवड केली या चला रानाकडे जाऊन येतो यंक्या जी ए यंक्या जी मालक अरे हान बरं साला वार्ता करते असा हरेक आदमीला जर परसात हंडा गावायला लागला तर समजेच लोक जातील परसाकडे राहायला घरामध्ये कोण राहणारच नाही चला माझ्या तिजोरीतल्या नोटांना कसर लागली काय हे साला डेंजर याच्याकडे पैसा लई झालाय लय मस्ती आल्या आहे याच्या पैसा कुठला आला याच्या तलाश जरी आम्हाला नाही लागला तरी पण साला आम्हाला एका गोष्टीचा तलाश लागलेला आहे कोणत्या गोष्टीचा ते बुकुळी ते नाग्याची बेन तिच्या आणि ते बदामरावाच्या काहीतरी भांजगडची हा हा अहो काय सांगताय काय शिडजी मग ते मध्ये एवढा मोठा तोंड उघडायला काय झाला आम्ही कधी खोटी वार्ता नाही करते वार्ता करते अहो पण या बकुळेनेच आपल्या हिंदूरावचा खून करायला लावला तरी बी बदामराव तिच्याकडे जातोय तेच तर समजत नाही ना साला साची वाट सूचे चला आमचा जीव नुसता खाली वर खाली शिडजी आता अजिबात बोलायचं नाही आपण दोघांनी पाळत ठेवायची त्या जोडीवर सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सारखी बारीक नजर ठेवायची म्हणजे खरी भानगड आपसूक उजेडत येत्या ठरलं ठरला बदामराव थांबा थांबा
आला असेल तर गिरीत उडी टाक की. निष्कारण आम्हाला का त्रास. चल रा काप. चाल. आम्ही सांगितलं ते खोटं आहे काय. वार्ता करते. अरे उगाच नाही आमचा जीव खाली वर बडबड बंद. नुसती पाळत ठेवायची. तशी ऐकायची नाहीस तू. अहो ऐकलीस काय. काय करतोय सा. अगं अगं असं वाघ मागा लागल्यास की पळत का आलीस. अहो गेली की जीव दिला नदीत. समजा गाव दबले नदीवर. अहो तसा पोटूशी होती म्हण. अगं तुळसा तुला झाले तरी काय. काय परळतेस. जीव कुणी दिला. अहो तीच की बकुळी तोटाळीन. अहो नसता आळ घेऊन आमच्या थोरल्या धन्यांचा शाप घेतला. आपल्या भावाला बी काळ्या पाण्यावर पाठवलं आणि शेवटी स्वतः बी गेली तोंडवर करून. बरं झालं. तुळसा तिच्या जाण्याने का आमचं पांढरं कपाळ आता साजरं होणार आहे. ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग असतात हे. अहो कुठंतरी अंधारात केलेलं पाप कोण हारीचा लाल आपल्या पदरात बांधून घेईल. म्हणजे काय ग अक्का. अगं कोणाच्या तरी पापाचा अंश वाढत होता तिच्या पोटात. कोण पुण्यवान त्याचा स्वीकार करील. माझ्या फणीचं मरण असं फुकाट जाणार नाही. तुला सोडणार नाही. त्या नाग्यानं इनामदाराचा खून केला तरी तुम्ही त्याला दडायला आसरा दिला. डेंजर. साला तू असा भोंदू झाला ना म्हणून तुला रेंजरच्या कामावरून काढूनशी टाकला. वार्ता करते. नाग्याने खून केला पण तिच्या पाछळ खरा गुन्हेगार कोणची. तो बदाम्या. साला गुन्हा करणार राहते बाजूला आणि सजा होते हत्याराला. समजू गए ना. समजू गए ना. काय पाहिलं आपण. काय नाही पाहिलं. आता ते नाग्या. नाग्या म्हणजे ते हत्यार. तेच हत्यार वापरून आपण बद 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 काय झाला. तेच हत्यार वापरून आपण बदामरावाला उडवून टाकायचा. साला माझ्या मित्राचा खून करते काय. आता बघ म्हणाव. वार्ता करते. आता खून करायची कला त्या बदाम्याच्या चांगलीच अंगवळणी पडली. आता हेच बघ शेठजी त्या बकुळीचा खून करून आत्महत्याच ठरवली का नाही शेवटाला. अरे तसा नाही रे. ते पोस्टमार्टमच्या रिपोर्ट मध्ये आधी तिचा गळा आवळूनशी तिला मारूनशी टाकलाय असा डॉक्टरच्या रिपोर्टची वार्ता करते.
आता पोलीस लोकांनी गुन्हाच्या तलाश करून राहिलेत. आता एक नाही, आता इनामदार आणि बकुळा असे दोघांचे खुनाचे कैची म्हणजे ते गावणार, समजले ना? पर शेठजी, नाग्याचा तपास करीत पोलिसांची जीप गाडी फिरती आहे गावात. अरे फिरू दे नी. अरे समजा शिवापूर ढूंढला तरी नाग्या त्यांना गावणार नाही. हे डेंजर. हे म्हणजे फौजदाराच्या मकानमंदी चोराला ढूंढल्यासारखा झाला. कारण मी त्याला इनामदाराच्या मळ्यामंदीच दडवून ठेवलाय. रातच्याला मित्र दाखवते. हं? काय दाखवते? नाग्या दाखवते. मला दाखवूनशी मला काय फायदा? वार्ता करते. ए नाग्या, जरा आहिस्ता आहिस्ता खा. अरे समजा काम कसा धीराने झाला पाहिजे नी. ती पोलीस पार्टी तुला ढूंढत फिरते नी, गाव मंदी वार्ता करते. हा, म्हणून म्हणतो तो तुझ्या तावडीत नाही गावला तरी बकुळेचा खुनी म्हणून पोलिसाला पकडणारच की. जातोय कुठे? साची वाट छे. नाही, त्याच्या हात तोडणार आहे मी त्याला. लय पाप केल्यात त्यानं. ती सापाच्या अवलात तुरुंगातनं बाहेर आल्यावर लोकांनी डसणारच. त्याला जित्ता ठेवून उपयोगाचा नाही. इनामदाराच्या रक्तानं बरबाटलेला या हात आता त्याच्या रक्तानं धुणार आहे. अरे पण तुझ्यावर पोलिसांची पाळत आहे. त्यांची नजर चुकून मी त्या बदामाच्या पातीवर राहणार. रात दिस त्याच्यावर घारीसारखी नजर ठेवणार. त्याला तोडणार. मग फाशी लागली तरी मला परवा नाही त्याची. डोळा लागलाय वाटतंय. झोप झोप. मी येईन मागावून. ओके, आमची घमेंड पार उतरली बरं का? कसली गमेंट? नाही, आजपर्यंत स्वतःला मोठे रत्नपारखी समजत होतो आम्ही, पण या रत्नाचे पैलू कधी दिसले नाहीत आम्हाला. म्हणजे काय म्हणायचं की तुम्हाला? आता हे बी आम्हीच सांगायचं का? थांबा तिथेच. आणून देते मी तुमचा तनखा. त्यो देशीलच ग, पण आज जरा चवचा काय म्हणतोय. फार सैल सोडू नका. कोणासमोर काय बोलताय याची शुद्ध आहे तुम्हाला? आम्ही शुद्धीतच बोलतोय इनामदारीन बाई. नुसता पैसा आणि चांगलं खायला मिळालं की सगळी सुख मिळाली असं होत नाही. या चिरेबंद जवान शरीराची आणखीन एक भूक असतेच की तिला आतल्या आत जाणं बरं नाही. तुम्ही आधी इथून चालते व्हा. निर्लज्ज. निर्लज्ज? तरी बरं, आजपर्यंत तुझी लाज आम्हीच राखली. बघ, नीट विचार कर. यानं तुझाही आत्मा थंड होईल आणि आमचाही. शिवाय सारं कसं बिनबोबाट. मग बदामराव, तुम्हाला हवा तेवढा पैसा मागा. मी देते. वाटल्यास तुमच्या हाताने गळा दाबून जीव घ्या माझा. पण माझ्या अब्रूवर उठू नका हो. अरे, यात अब्रूचा प्रश्न आलाच कुठे? हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. आम्हाला सगळी औषधं माहिती आहेत. नाही, जीव गेला तरी मी हे पाप करणार नाही. शांते, जास्त नखरे करू नकोस. आम्ही नुसतं तोंड उघडलं तर आज खुशीत न्हावून निघाले तुझी लाडकी अक्का वेळी होऊन जीव देईल. गाव तुझ्या आणि तुझ्या पोराची गाड वावरून थिंड काढेल. एका क्षणात या वाड्याची मसण होईल. बदामराव, मी तुमच्या पुढे पदरपासून भीक मागते. माझ्यावर दया करा. मी तुमच्या धाकट्या बहिणीसारखी आहे. मला तुमच्या बहिणीला असलं पाप करायला लावू नका हो. हे बघ, मला नाटकं आवडत नाहीत. माग आपल्या जवानीचा बाजार म्हणून पोट वाढून घेतलंस. ते पाप इथे इनामदाराच्या नावाखाली दडवलास. त्या भोळ्या भाबड्या वहिनी साहेबांना फसवत आलीस. तेव्हा तुला पाप दिसलं नाही आणि आता तुला पाप पुण्य आठवतं काय? शांते, जी गोष्ट मला पाहिजे असते ती मागत नाही तर ती हिसकावून घेतो. तुला माहित नाही शांते, इथली दौलत तुझ्या हातनं लाटायला मिळावी म्हणून इनामदाराचा काटा काटा परस्पर बिन तिथं तुझ्या सकट तुझ्या पोराला आणि वाड्याच्या वैभवासकट वैरी साहेबांना मातीला मिळवायला मला वेळ लागायचा नाही. बदामराव म्हणतात आम्हाला.
खरे बदामराव, मी तयार आहे. हं? माझी आधीच तयारी होती. पण पण बाईच्या जातीने लगेच होकार कसा द्यायचा म्हणून. पण इथे नको. हा, मग कुठेतरी दूर. हे मला सांगायला काय पाहिजे? वहिनी साहेब कृष्णाला घेऊन माहेर गेल्यात. तू असं कर, रात्री 12 वाजता गावाबाहेरच्या पडक्या देवळात ये. नको नको, इतक्या लांब नको, मला भीती वाटते. त्यापेक्षा तुमच्या वाड्यावर नाही का जमायचं? नको नको, वाड्यावर नको. का? तो शेडजी आणि रेंजर कावळ्यास काही केव्हा टपकत्याचा नेम नाही. हा, तू असं कर, काय? तू देवळात जे पडक्या. बर, पण आता जा तुम्ही, हो हो, नाहीतर हो, तुळसा येईल ना एवढ्यात. हो, पण नक्की ना? हो 12 वाजता देवळात. हं? हं? हो. येऊ. मुजरा तुमास करते राजेसा. यंक्या जी. अजून थांबलायस? जायच नाही? अहो मालक, तुम्हाला घेतल्याबरोबर मी कसं जाईल? बरं हे बघ, जी. तू गाडी घेऊन जा घराकडे हा. आणि गाडी लाव गॅरेजला. वय. आम्ही पाठच येऊ. वा. तू खाली सोप्यातच झोप. चल वय. चल सुट. हा. ते शाला बघते बदामराव शाला निघून गेला. ए नाग्या गेला कुठं? त्या शिकारच्या टायमाला शाला कुत्ता भाग गया. अरे ना त्याच्या पाळतीवर जरी असला तर आपल्याकडे रस्त्यावर कसा येईल तू? हा ते पण आहे. काय हा, झाला? ऐकलंस? काय झाला? पोलीस गाडीचा आवाज. ते राहू दे. ए शाला, ए बदामराव शाला जीप न घेता एकटाच गेला म्हणजे काहीतरी शाला लफडा असणार. चल आपण त्याच्या मागणं जाऊया. आपण तिथे जाऊन काय करणार? अरे तू घाबरते कसाला? आम्ही आहे ना तुझ्या संगती. चल. अरे तू असं कर, तू चल पुढे, आम्ही मागणं येते तुझी. चल तू चल. अरे घाबरते कशाला? अरे रेंजर सारखा रेंजर माणूस पाहिजे, घाबरते तू. चल. अरे वा, आमची आधी हजर. हो, गेले कित्येक दिवस मी याच संधीची वाट पाहत होते, पण कुणी यायचं तर नाही ना इथं. अगाशे भलतेला कोणी फिरकत नाही इकडे. तुला जाणली असेल, पण आमचा रोजचा राबता आहे की इकडे. का अजून लांब का? आमची भीती वाटते. ही काय व्हायच? मग बघ कशी मजा येते ते. अरे असे असे हसत काय बघतेस आमच्याकडे? हा, बघते. आमचे बदामराव किती हुशार आहेत ते. भोळ्या बकुळीशी प्रेमाचं नाटक करून इनामदारांचा परस्पर काटा काढला. वा, आम्हाला कोंडीत पकडून इनामदारांची तिजोरी खाली केली. गाडी घेतली, शेतीवाडीही घेतली. शेवटी तुमचं लक्ष गेलं आमच्याकडे, आणि आम्ही तशा ऐकत नाही म्हटल्यावर आमच्या अक्काला आणि बाळाला नाहीसं करून इनामदार घराणं मातीला मिळवेल अशी धमकी देऊन आम्हाला इथे यायला भाग पाडलं. खरंच केवढं कृष्ण कारस्थान हे. आम्ही खुश आहोत तुमच्या अक्कल हुशारीवर. लय गोड बोलतेस.
हे बघ आता बोलत बसायला येणार नाही. घे घे. नीच इनामदारांचा खून पाडून तू त्यांच्या मैत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावलास आणि वर त्याच्या घराण्याची राखरांगोळी करायला निघालास. भोग भोग आता तुझ्या कर्माची फळ. वहिनी साहेब हे काय करून तुम्ही बसले वहिनी साहेब? हे बदामरावसाठी कशाला तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळले वहिनी साहेब? हवालदार पकडा त्या नाग्याला. हँड्स अप नाग्या. अजिबात हालचाल करू नकोस. यू आर अंडर अरेस्ट. साहेब तुम्ही आता मला खुशाल फासावर चढवा. ते जनावर म्या मारलंय. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या हाताने बदामरावाचा खून केलाय. इनामदार घराण्याची आणि माझ्या आबरूची राख रांगोळी करायला निघाला होता. नीच. तांबळे बाईना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. डॉक्टर साहब ते डॉक्टर साहब रात्री चांगला ऑपरेशन झाला. हा ते सकाळी मॅजिस्ट्रेट साहेब आला तो वहिनी साहेबने आपण स्वतः खून केला असा खडखड जमाने दिला. हे आता मी त्याला भेटायला गेलो तर आमच्याशी चांगला बोलला. हे असं असताना ते बेशुद्ध काय म्हणून झालं? डॉक्टर साहेब काही घाबरण्यासारखंच नाहीये. तसं काही सांगता येणार नाही, कारण जखम खूप खोल आणि वेडीवाकडी होती. शिवाय यातून काचेचा तुकडा निघालाय. रक्तस्रावही खूप झाला. मग आमचा खून घ्या डॉक्टर साहेब, आमचा खून घ्या. लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे, पण वहिनी साहेबचा जान वाचायला पाहिजे. वहिनी साहेब आल्यामुळे घराला घर पण आलं. डॉक्टर साहेब औषधाला दिवा लागला. काही पण करा डॉक्टर साहेब, वहिनी साहेब वाचायला पाहिजे. आमचा खून घ्या डॉक्टर साहेब, आमचा खून घ्या. शेठजी किती वेळा सांगताय? जे जे म्हणून करता येण्यासारखं आहे ते सर्व आम्ही करतो आहोत. आता ते शुद्धीवर आले, पण आतल्या आत रक्तस्राव झाला किंवा रक्ताच्या गाठी झाल्या तर कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. पण आपण प्रयत्न करूया. त्या अक्का कोण? त्यांना भेटायचं म्हणत होत्या. त्यांना जरा लवकर बोलावून घेतलं तर बरं होईल. शेठजी अक्का माणूस धाडलाय त्यांना आणायला. येईल इतक्याच येईल. तुम्ही काय फिकर नाही करायची वहिनी साहेब, काही फिकर नाही करायची. आम्ही आहे ना. शेठजी किती किती त्रास तुम्हाला? नाही वहिनी साहेब असा विचार नाही करायचा. आम्हाला अक्का आली का? अक्का अक्का ताई 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 किती वाट बघायला लावलीस का? विराजा माझ्या जवळ ये. पप्पा ते मला
पुन्हा पुन्हा कधी मागणार नाही आम्ही. ताई राजा जा बाळ जा, आपल्या ताईजवळ जा जा. माझ्या सोन्या तो अक्का अक्का मला फक्त तुझ्याशी तुझ्या एकट्याशीच बोलायचंय. अगं घरी गेल्यावर बोलू आपण. तू आधी लवकर बरी हो. आता मी आले, बाळ आलाय. ताई ताई तू आधी लवकर बरी हो. नाही अक्का, तेवढा वेळ नाही आता. मी मी फक्त तुझ्या आणि बाळाच्या भेटीसाठी थांबले होते. ताई असं वेड्यासारखं बोलायचं नाही. अगं अगं बरं वाटेल तुला. उगीच खोटी आशा दाखवू नकोस. अगं अगं सगळं काही कळलंय मला. ताई फार फार थोडा वेळ राहिलाय ग माझ्यापाशी. मावशी मावशी रागवू नकोस, क्षमा कर मला. ताई ताई काही वेडवाकडं मनात आणायचं नाही. अगं अगं सगळं काही ठीक होईल. अगं माझं मरण मला माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. ताई ताई अगं, असं का बोलतेस? वेडी आहेस का तू? वेडच आहे मी. अक्का अक्का तू मला एक वचन दे. वचन? कसलं वचन? अक्का आता आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तू मन घट्ट करून ऐकशील. बोल ताई बोल. अक्का अक्का इनामदार साहेबांनी घातलेली शपथ मोडून मी तुला सांगते. थांब ताई. अगं काही सांगू नकोस मला. तू जे मला सांगणार आहेस ते आधीच ठाऊक आहे मला. आपला कृष्णा यांचा मुलगा नाहीये. तो तुझ्या विशूची गोड प्रतिमा आहे, तुझ्या प्रेमाची गोड आठवण आहे. यांना कधीच भूल होणार नव्हतं. तुला कोणी सांगितलं हे? ज्यांनी तुला कोणाला सांगू नको अशी शपथ घातली होती ना त्यांनीच. खरं सांगतेस हे? अगदी खरं. ज्या दिवशी तुला घेऊन ते वाड्यात आले त्या दिवशी रात्री आम्हाला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. ताई फार मोठ्या मनाची होती ग स्वारी. आणि मोकळ्या उदार स्वभावाची देखील. आयुष्याच्या शेवटच्या घटकेला सुद्धा आपण घातलेली शपथ मोडल्याचं पाप करू दिलं नाही मला. ताई आपला कृष्णा शाळेत जाताना त्याचं नाव काय लावणार ठाऊक आहे तुला? विश्वास हिंदूराव इनामदार. तुझ्या विशूची आठवण तुला शेवटपर्यंत राहावी म्हणून. अक्का खरंच किती मोठ्या मनाचे आहात का तुम्ही दोघं. मी
मला मोठ्या बहिणीचं प्रेम दिलंस तू. माझ्या बाळावर तू पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम केलंस. माझ्या बाळाला इनामदारांचं नाव दिलंस. आणि इनामदारांनी माझ्या आब्रूवर पांघरुण घालून मला मानाचं चिन्ह दिलं. खरंच परमेश्वराने मला किती मोठ्या माणसांची संगत दिली. अक्का अक्का, तुम्ही दोघांनी मला सगळं काही दिलंय, सगळं काही दिलंय. नाही ताई, नाही. आमच्यापेक्षा तू आम्हाला दिलेलं दान फार मोठं आहे. खरंच फार मोठं आहे. आमचं इनामदार घराणं असंच जिवंत राहावं, त्याचं नाव असंच चालू राहावं, यासाठी तू आपल्या रक्ताचा सडा सांडलास. यांच्या खुन्याला तू कायमचा नाहीसा केलास. आई होऊन सुद्धा तू मात्र वांजुटी जिडे जगलीस. आपलं आई पण मला दान केलंस, यांना पितृत्व बहाल केलंस. खरंच ताई, धाकटी असून सुद्धा तू आमच्यापेक्षा फार मोठी आहेस ग, फार मोठी आहेस. तुझे हे उपकार ताई.